गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। अनिल भोई यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर जिल्हा वजीर रेस्क्यू फोर्स टीमने पूरग्रस्त भागांमध्ये अत्यंत मोलाची आणि प्रशंसनीय कामगिरी केली। वजीर रेस्क्यू फोर्स या टीमने विशेषतः कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनमध्ये कार्यरत असलेल्या आणि सोलापूर जिल्हा वजीर रेस्क्यू फोर्स अध्यक्ष अनिल भोई यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर जिल्हा वजीर रेस्क्यू फोर्स टीमने पूरग्रस्त भागांमध्ये अत्यंत मोलाची आणि प्रशंसनीय कामगिरी केली आहे। बार्शी तालुका चांदणीगाव सीना नदीचा पूर तहसीलदार शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सीना नदीच्या पाण्यात अडकलेल्या 140 लोकांना यशस्वीरित्या रेस्क्यू केले। उत्तर सोलापूर सीना नदीचा पूर तहसीलदार निलेश पाटील, नायब तहसीलदार साहेब हेडेगिरी आणि प्रांत साहेब पडेदुनिये यांच्या उपस्थितीत सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अथक परिश्रम करून 850 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले। या बचाव कार्यात वजीर रेस्क्यू फोर्स सोलापूर टीमच्या जवानांचे कपडे पावसामुळे पूर्णपणे भिजले होते आणि त्यांना बदलण्यासाठी दुसरे कपडेही नव्हते। ही त्यांची निस्वार्थ सेवा आणि समर्पण दर्शवते। मोहोळ तालुका मलिकपेट गाव पूर ओसरल्यानंतर पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्याचे महत्त्वपूर्ण कामही वजीर रेस्क्यू फोर्स सोलापूर टीमने केले आहे। संपूर्ण टीमने दाखवलेले धैर्य, समर्पण आणि निस्वार्थ सेवा अत्यंत कौतुकास्पद आहे। संकटाच्या काळात त्यांनी शेकडो लोकांचे प्राण वाचवले आणि त्यांना सुरक्षितता प्रदान केली। त्यांच्या कार्याला सलाम। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।